लेआउट मंजुरीसाठी लाच हवी म्हणणाऱ्या अधिकाऱ्याला एसीबीने शिकवला धडा। भ्रष्ट अधिकाऱ्यांना एसीबीचा झटका। 30,000ची लाच ठरली करिअरची राख। नगररचना विभागातील अधिकारी 30,000ची लाच घेताना रंगेहात पकडला। धुळे शहरात पुन्हा एकदा लाचखोरांचं काळं कारस्थान उघड। एसीबीची धडक कारवाई। भ्रष्टाचाराचं विष आता लोकांना कंटाळवाणं झालंय, पण एसीबी मात्र कामावर आहे आणि लाचखोर अधिकाऱ्यांना थेट धुळीत मिळवते। धुळे शहरात नगररचना विभागातील सहाय्यक नगर रचनाकार कल्पेश चौरे हा 30,000ची लाच घेताना एसीबीच्या हाती रंगेहात पकडला गेलाय। तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या शेतजमिनीचा औद्योगिक वापरासाठी लेआउट मंजूर करण्यासाठी अर्ज दिला होता, परंतु मंजुरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी उघडपणे लाचेची मागणी केली। या धक्कादायक प्रकारानंतर तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली आणि काही तासातच सापळा रचून चौरे याला लाच स्वीकारताना पकडण्यात आले। फक्त चौरेच नव्हे, या व्यवहारात सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याने सहाय्यक आरेखक किशोरभाई आणि महसूल सहाय्यक दीपक हटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। तीनही अधिकारी आता एसीबीच्या रडारवर। अवघ्या 3 दिवसात एसीबीची ही दुसरी मोठी कारवाई। धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, कारण हे अधिकारीच भ्रष्टाचाराचा नकाशा तयार करत होते आणि आता स्वतःचं भविष्यच त्यांनी उद्ध्वस्त केलंय। एसीबीचं कामकाज वेगात सुरू असून लाच मागणारे कितीही मोठे अधिकारी असले, एसीबी त्यांना थेट पुराव्यासकट जाळ्यात अडकवत आहे। धुळे शहरात पुन्हा एकदा सिद्ध झालं, लाच घेतल्याशिवाय काम करणार नाही म्हणणाऱ्यांचं आता काम तमाम। नितीन गरुड, परिवर्तन 24 न्यूज। लाचखोरांवर नेमका डंख, बातमी खरी, बेधडक आणि परिवर्तनशील।